सोलापुरात शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय। शिवसेनेचे माजी सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। 12 नोव्हेंबरला मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवाजी सावंत यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार आहे। त्याबरोबरच माझ्याबरोबर सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील कार्यकर्ते हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती शिवाजी सावंत यांनी दिली आहे। शिवाजी सावंत हे शिवसेनेचे भूम परंडा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू आहेत। रायगडमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजितदादांची राष्ट्रवादी आणि शिंदेंची सेना एकत्र येऊन लढेल यावरती मोठं प्रश्नचिन्ह आहे, कारण हे दोन्ही पक्ष एकमेकांना अजूनही शह देताना पाहायला मिळतात। कालच शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदार महेंद्र थोरवे यांची साथ सोडून शेकडो कार्यकर्त्यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केलाय। यावेळी सुनील तटकरे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांना टोलाही लगावलाय। कोणाच्या तरी दांडगाईला, कोणाच्या तरी अपप्रवृत्तीला बाजूला सारत ही सगळे तरुण एका विचाराच्या माध्यमातून पक्षामध्ये येतात, हे महत्वाचं आपल्याला लक्षात. अशा वेळेला ही सगळी ताकद केवळ निवडणुकापुरता मी आपल्याला सांगतो सीमित नाही। निवडणुकापुरती प्रत्येकाला योगदान द्यावं लागत असतं, पण निवडणुकीच्या नंतर सुद्धा तुमचं दायित्व सुनील तटकरे आणि सुधाकर घालेकडे आहे, हे तुम्हाला मी नम्रपणे या ठिकाणी सांगू इच्छितो। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कोणासोबत युती किंवा आघाडी करायची या संदर्भात काँग्रेस बुधवारी निर्णय घेणार आहे। 12 तारखेला महाराष्ट्र काँग्रेसची पार्लमेंटरी बोर्डाची बैठक आहे। सर्व जिल्हाध्यक्षांसोबत चर्चा केल्यानंतर राज्यातील प्रमुख नेत्यांसोबत चर्चा करून बैठकीमध्ये आघाडीबाबत निर्णय होणार आहे। मनसेला विरोध होत असताना शिवसेना ठाकरे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीबरोबर आघाडी करायची की नाही याचा निर्णय हा यावेळी घेतला जाईल। महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्यावरती विरोधकांकडून वारंवार टीका करण्यात येत होती। ऍक्सिडेंटल मुख्यमंत्री या विरोधकांच्या टीकेला उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच ऍक्सिडेंटल मुख्यमंत्री असल्याचा हल्लाबोल हा उद्धव ठाकरेंनी केलाय। यावेळी त्यांनी मुख्यमंत्री पदासंदर्भात देखील मोठं वक्तव्य केलंय। पाहूयात। सगळीकडे दौऱ्यात फिरताना त्या ठिकाणी शेतकरी म्हणतात की तुमच्या वेळेला 2 लाख रुपयाची आम्हाला मदत मिळाली किंवा आमचं कर्ज माफ झालेलं होता। यावर फडणवीसांना विचारलं तर त्यांनी म्हटलं उद्धवजी ऍक्सिडेंटल असतील ना, पण तुम्ही जो काय आता ऍक्सिडेंट केलाय त्याच्याबद्दल बोला ना। तसं पाहिलं तर देवेंद्र पण ऍक्सिडेंटलच आहेत ना, नाहीतर ते दाढीवाल्याला करणार होते आधी। आगामी निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे। कट्टर राजकीय विरोधक शिंदेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांची युती होण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे सेनेसोबत गेलेल्या माजी आमदार राजन तेलींनी देखील प्रस्ताव दिल्याच्या चर्चांना दुजोरा दिला होता। मात्र या युतीच्या चर्चेनं भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणेंचा तिळपापड झालाय। त्याने शिंदेंच्या शिवसेनेला युती तोडण्याचा इशारा दिलाय। या सर्व घडामोडीवरती शिंदेंचे विश्वासू नेते उदय सामंत यांनी शिवसेना ठाकरेंसोबत जाणार नसल्याचं स्पष्टीकरण दिलंय। तसं जर करेल तर आम्ही एकनाथ शिंदे शिवसेनेची या 2 जिल्ह्यात तरी संबंध आणि राजन तेली कुठलाही नेता, कुठलाही पदाधिकारी नाहीये आणि मी मानत नाही। 2 माणसांना मी बीजेपीशी संबंध मानत नाही। एक तो परब, पहिलं नाव मला विशाल आणि दुसरं राज। पहिली गोष्ट शहर विकास आघाडी मला जे कळतंय की कुठच्याही पक्षाची नाही, ही सर्वपक्षीय होती असं मला कालचं चित्र म्हणजे त्या चर्चा आमच्या झाल्या आणि त्याच्यामध्ये आमचा काय संबंध आहे शिवसेनेमध्ये। शेवटी कणकवलीतल्या परिस्थितीवर काही गोष्टी अवलंबून आहे, त्याच्यामुळे तिथं शिवसेना पुढाकार घेते आणि युपीटी बरोबर जाते काही शक्यता नाही। तर स्थानिक लेवलला कोण जर अशा घडामोडी करत असतील आणि आमच्या नावाचा उपयोग करत असतील, आपण कोणाचं तोंड धरू शकतो? बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे आता नावाचा उपयोग होतोय, त्याला काय माझा पर्याय नाही। कणकवलीतल्या या युतीच्या चर्चेवरून शिवसेना ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईकांनी नारायण राणेंवरती टोला लगावलाय। आम्ही कोणावर युती करले आणि तुम्हाला कोणी पक्षात घेतलं नाही युतीमध्ये,
खरं तर तुम्ही आज या विभागाचे खासदार आहात, परंतु तुम्हाला जर तुमच्या राज्याचे प्रदेशाध्यक्ष आहेत तेच तुम्हाला न विचारता जर विशाल परब, राजेश तेली यांना वेगळ्या पक्षात घेतलं तर तुम्ही तुमच्या भांड्याला किंवा तुमच्या शब्दाला आता राज्याच्या राजकारणामध्ये किंमत राहिली नाही आणि त्यामुळे तुम्ही आता उगाच दोन जिल्ह्यामध्ये युती करू न करू ह्या तुम्ही न विचार केलं बरं, कारण तुम्ही डावलून सुद्धा विशाल परबांना काल भाषेमध्ये घेतलेलं आहे. तर दरम्यान यावरती भाजपचे नेते आशिष शेलारांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. केवळ सिंधुदुर्ग नाही तर सर्व राज्यात महायुतीचाच आमचा निर्णय आहे, पण विरोधी पक्षाला फायदा व्हावा अशी जर भूमिका नको असेल तर काही ठिकाणी वेगळी भूमिका वेगळं लढण्याची सुद्धा होऊ शकते, पण तीही अंतिम निर्णय देवेंद्रजी, एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवार, रामदास आठवले या स्तरावरच होईल. राज्य अल्पसंख्याक आयोग मंत्री नितेश राणे यांना नोटीस पाठवण्याच्या तयारीत आहे. नितेश राणे वारंवार द्वेष पसरवण्याची भाषा करतात, त्यामुळे त्यांना नोटीस पाठवून विचारणा केली जाणार अशी माहिती राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी दिली आहे. त्यामुळे कुंभमेळ्यामध्ये मुस्लिमांना दुकान न देण्याचं नितेश राणेंचं वक्तव्य त्यांना भोवण्याची शक्यता आहे. तसंच नितेश राणे यांचं वक्तव्य व्यक्तिगत असून भाजपचा त्याच्याशी काहीही संबंध नाही असंही प्यारे खान म्हणाले. आपल्यासोबत राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारेखान आहे. नितेश राणे यांनी जे वक्तव्य केलं त्याला घेऊन प्रचंड विरोध होताना पाहायला मिळत आहे. आयोग या संदर्भात काय भूमिका घेणार आहे, काही आयोगाची जी प्रक्रिया है त्यामध्ये नितेश राणे काही नोटिस वगैरह इशू किए जाना रहेगा? देखिए, जो नितेश राणे जी की जो प्रक्रिया आई है, मैं सबसे पहले कहना चाहूँगा कि नितेश राणे जी एक संवैधानिक पद पर असीन है और उनको ऐसी भाषा बोलना शोभा नहीं देता। और लोग जो कुंभ में आ रहे वो आस्था की डुबकी लगाने के लिए आ रहे और सबको ही चाहता है कि जो कुंभ में आए वहाँ पे प्रार्थना करें, उनकी पूजा पाठ प्रॉपर पूरी हो। ये डिस्टर्ब करके ऐसी बातें फैला के देश के 84% जो लोग हैं उनको डिस्टर्ब ना करें। वारंवार अशा वक्तव्यामुळे कुठेतरी सरकारची प्रतिमा खूप मलिन होत आहे। देखिए कैसा है, इस देश के जो सबसे बड़े सनातनी लोग जो सच्चे हिंदू है, अगर आप बात करें मोहन भागवत जी की, अगर आप बात करें श्री नितिन गडकरी जी की, अगर हम बात करें श्री देवेंद्र फडणवीस जी की, क्या कभी आपने इनके मुंह से ऐसे वक्तव्य सुने हैं? कभी नहीं। वो देश को जोड़ने का काम करते, देश को बनाने का काम करते, देश को विकास की ओर ले जाने का काम करते, वो देश को तोड़ने का काम कभी नहीं करते। तर वाटलं की नितेश राणेच्या वक्तव्याने तेढ निर्माण होत आहे तो गुन्हे दाखल होईल। हाँ, तेढ़ निर्माण हुआ तो पुलिस खुद उसका संज्ञान लेकर उन पर कार्रवाई करेगी। आयोग कुछ करेगा? आयोग उनसे खुलासा मांगेगा। अगर हमारे पास कोई ऐसी किसी मुस्लिम समाज की तकरार आती तो कार्रवाई भी करेगा। धन्यवाद। कॅमेरामॅन मिथुन आदमणेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। नंदुरबार जिल्ह्यात गावित आणि रघुवंशींमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी गावित परिवारावरती टीका केली आहे। गावित परिवाराला बंडखोरी करण्याची सवय झालेली असून गावित परिवार स्वतःपुरतच राजकारण करत असतात, त्यामुळे भाजपला देखील केव्हाही सोडून जाऊ शकतात असा आरोप हा आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केलाय। तर सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास युती करणार, अन्यथा स्वबळावरती निवडणूक लढवणार असं देखील त्यांनी म्हटलंय। लढू शकते। नंदुरबारमध्ये शिवसेनेचंच वलय आहे आणि शिवसेना स्वबळावर सुद्धा लढू शकते, पण युतीच्या लोकांना प्राधान्य आहे। युतीच्या लोकांची समन्वयाने जर झाली बोलणी किंवा जो युतीतला पक्ष आमच्या बरोबर येईल त्याच्याबरोबर आम्ही युती करू। बाकीच्या ठिकाणी शहादा आणि तळोद्यामध्ये सुद्धा राजेश पाडवीच्या भूमिकेवर आमचा निर्णय आहे, नाहीतर मग आम्ही वेगळे ते वेगळे। नंदुरबार सातारा नगरपालिकेमध्ये उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजेंमध्ये मनोमिलन होणार आहे। पहिल्यांदाच खासदार उदयनराजे भोसले यांनी नगरपालिकेच्या मनोमिलनावरती प्रतिक्रिया दिली आहे। माझी पहिल्यापासूनच इच्छा होती नगराध्यक्ष व्हायची, तेव्हा मीच आता नगराध्यक्ष पदासाठी उभा राहतो आणि खासदारकीचा राजीनामा देतो, अशी मिश्किल टिप्पणी हे उदयनराजेंनी केली। माझी पहिल्यापासून इच्छा होती नगराध्यक्ष व्हायची, खासदारकीचा राजीनामा देतो मी निवडणुका म्हणून मी सातारा नगरपालिकेबाबत उदयनराजेंनी मनोमिलनाबाबत सकारात्मकता दाखवली आहे।
मात्र मंत्री शिवेंद्र राजेंनी मनोमिलनाबाबतचा निर्णय हा पक्षश्रेष्ठींवरती सोडल्यामुळे दोघांच्या मनोमिलनाबाबत सस्पेन्स पाहायला मिळतोय. शिवेंद्र राजे हे मनोमिलनाच्या निर्णयाबाबत सावध प्रतिक्रिया देताना पाहायला मिळाले. भाजप श्रेष्ठी जो निर्णय देतील तो सर्वसामान्य लोकांच्या हिताचा निर्णय असेल आणि तो मान्य असेल अशी प्रतिक्रिया देऊन शिवेंद्र राजेंनी हा सस्पेन्स कायम ठेवल्याचं पाहायला मिळालं. जे काही निर्णय होतील ते भाजपच्या माध्यमातून आमचे पक्ष नेते देवेंद्रजींच्या माध्यमातून आणि सातारकरांच्या हिताचेच निर्णय होतील एवढं सांगतो. सरसंघचालक मोहन भागवत यांनी बंगळुरूमध्ये एक महत्त्वाचं वक्तव्य केलंय. देशाची मूळ संस्कृती हिंदू आहे, भारत गैर हिंदू नाहीत असं वक्तव्य हे मोहन भागवत यांनी केलंय. सर्वजण एकाच पूर्वजांचे वंशज आहेत. सनातन धर्म म्हणजेच हिंदू राष्ट्र आहे असं देखील ते म्हणाले. Unite this society, whole society. Actually in Bharat, there is no Ahindu. All the Muslims, all the Christians, they are also descendants of the same ancestors. They don't know it, or they are made to forget it. Everybody else knows that they are Hindus. And that is what we are. Because Hindu is an inclusive word. Those who live in Bharat, they think like this. They respect and accept every diversity. That is why they have been named Hindus. जळगावातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं जोरदार आंदोलन करण्यात आलं. काही दिवसांपूर्वी भुसावळ तालुक्यातील मानपूरमधील शेतकऱ्यांच्या जमिनी एकनाथ खडसेंनी साखर कारखाना उभारून देण्याचं स्वप्न दाखवत कमी दरामध्ये खरेदी केल्या होत्या. मात्र अद्यापही साखर कारखाना उभा राहिला नसल्यानं रिपाईच्या वतीनं जोरदार आंदोलन करण्यात आलं. एकनाथ खडसेंनी जमिनी परत कराव्यात, अन्यथा यापेक्षाही जोरदार निदर्शनं करण्याचा इशारा हा आंदोलकांकडून देण्यात आलाय. पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणावरून अजित पवार आणि पार्थ पवारांना कोंडीत पकडू पाहणाऱ्या एकनाथ खडसेंच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. त्यामुळे आता खडसे या प्रकरणावरती काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर हे दोघेही एकमेकांचे राजकीय विरोधक. मात्र या दोघांमध्ये मैत्रीचा एक हलका फुलका क्षणही पाहायला मिळालाय. सचिन अहिर यांनी अमोल मिटकरींना एक नवा चष्मा गिफ्ट केलाय. या चष्म्यातून अमोल मिटकरी सर्वच गोष्टींकडे समतेच्या नजरेतून पाहतील अशी अपेक्षा ही आमदार सचिन अहिर यांनी व्यक्त केली आहे. अमोल मिटकरींना देखील सचिन अहिर यांच्या गिफ्टचा आनंदाने स्वीकार करत त्यांच्या अपेक्षेवरती अंमलबजावणीचं आश्वासन दिलंय. इंदापूर शहरात झालेल्या श्री गजानन विजय ग्रंथ पारायण मिरवणुकीत राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला. मिरवणुकीदरम्यान दत्तात्रय भरणेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्यासोबत पारंपरिक फुगडी खेळत उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं. दरम्यान नगरपरिषदेच्या निवडणुकीची चर्चा रंगत असताना या मिरवणुकीत आजी माजी नगरसेवक आणि अनेक इच्छुक उमेदवार हे मोठ्या संख्येनं उपस्थित राहिल्याचं चित्र देखील पाहायला मिळालं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा पूर्व परीक्षा आज होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत अनेक संवर्गातील एकूण 385 पदांच्या भरतीकरता ही परीक्षा आहे. महाराष्ट्रातील एकूण 37 केंद्रांवरती 2 सत्रामध्ये ही परीक्षा पार पडणार आहे. यासाठी एकूण 1,75,516 उमेदवारांची नाव नोंदणी करण्यात आली आहे. उमेदवारांनी आयोगाच्या ऑनलाईन अर्ज संकेतस्थळावरून नवीन प्रवेश प्रमाणपत्र डाऊनलोड करून परीक्षा केंद्रावरती आणणं हे बंधनकारक आहे. जुन्या प्रवेश प्रमाणपत्रांना कोणत्याही परिस्थितीमध्ये मान्यता दिली जाणार नाही. नागपुरात कुख्यात गुंड अशफाक अनवर खानने तुरुंगात सुटका होताच कायदा पायदळी तुडवत पुन्हा गुंडगिरी केल्याचं समोर आलंय. शिक्षा भोगून नुकतीच सुटका झालेल्या खाननं 5 नोव्हेंबरच्या रात्री नागपूरच्या मरियम नगर परिसरामध्ये अनेक कुटुंबियांशी वाद घातलेत, तर एका तरुणाला बेदम मारहाणही केली. काही महिलांवरती हात उगारले, तर मरियम नगरमधील गल्लीमध्ये उभ्या असलेल्या दुचाकींची तोडफोड करत लोकांच्या घरातील साहित्याचीही नासधूस केली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर खानला अटक केली आहे.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघानं T20 मालिका विजयाची घोडदौड कायम ठेवली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध 5 सामन्यांच्या या T20 मालिकेत पहिला आणि ब्रिस्बेनमधील अखेरचा सामना हा पावसामुळे अनिर्णित राहिला, तर दुसरा सामना ऑस्ट्रेलियानं जिंकला. यानंतर भारतीय संघानं पुनरागमन करत तिसरा आणि चौथा सामना जिंकत उत्कृष्ट कामगिरी केली आणि मालिकेमध्ये 2-1 आघाडी घेत विजय मिळवला. दरम्यान या मालिकेमध्ये शानदार कामगिरी करणारा भारतीय सलामीवीर अभिषेक शर्माला मालिकावीर म्हणून निवडण्यात आलं. भारत आणि दक्षिण आफ्रिका अ संघामध्ये दुसरा अनऑफिशियल 4 दिवसीय सामना खेळवला जातोय. हा सामना बंगळुरूतील BCCI सेंटर ऑफ एक्सलन्स ग्राउंडवरती सुरू आहे. या सामन्यामध्ये भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलनं दोन्ही डावांमध्ये शतक करत सर्वांचंच लक्ष वेधलंय. पहिल्यांदा फलंदाजी करताना जुरेलनं सामन्याच्या पहिल्या डावामध्ये 175 चेंडूत नाबाद 123 धावांची खेळी करत संघाचा डाव सावरला. त्यानंतर दुसऱ्या डावात देखील 170 चेंडूंमध्ये 127 धावांची नाबाद खेळी करत त्यानं शानदार शतक झळकावत संघाला मजबूत स्थितीमध्ये नेलं. मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अटकेत असलेल्या दादा गरुडचा व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये दादा गरुड धनंजय मुंडेंसोबत भेट झाल्याची कबुली देत असल्याचं पाहायला मिळतंय. कालच्या पत्रकार परिषदेदरम्यान मनोज जरांगे पाटलांनी परळीतील शासकीय विश्रामगृहात दुसरा आरोपी अमोल खुणे आणि धनंजय मुंडेंची भेट झाल्याचा दावा केला होता. दादा गरुडनं देखील अमोल खुणे यांचे कांचन साळवे शासकीय विश्रामगृहामध्ये बसले होते असं सांगताना धनंजय मुंडेंसोबत त्यांची 25 मिनिटं भेट झाल्याचं सांगितलं होतं. मात्र दादा गरुडनं धनंजय मुंडेंची दुसऱ्या कामासाठी भेट घेतल्याची कबुली या व्हिडिओमधून आली आहे. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या वतीनं आज सांगलीच्या तासगावजवळ भव्य बैलगाडा शर्यत आणि बैलगाडा शर्यत संघटनेच्या पहिल्या अधिवेशनाचं आयोजन केलंय. दिवसभर चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये 2 फॉर्च्युनर, 2 थार, 7 ट्रॅक्टर आणि 150 दुचाकी स्पर्धेसाठी बक्षिसं ठेवण्यात आली आहेत. या बैलगाडी शर्यतीसाठी आणि अधिवेशनाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित राहणार आहेत. त्याबरोबरच उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री शंभूराज देसाई, मंत्री संजय शिरसाट, मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासह इतर पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मान्यवर हे देखील उपस्थित राहणार आहेत. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कुठलीही गोष्ट शक्य करता येते हे दाखवून दिलंय वाशिमच्या कुंभी गावातील मनवर कुटुंबानं. संघर्ष करून गरिबीवर मात करता येते हे या कुटुंबानं दाखवून दिलंय. देविदास आणि वंदना मनवर या दाम्पत्याच्या हातात काहीही नसताना मोलमजुरी करून मनवर कुटुंबानं आपल्या 4 मुलांना वाढवलं, त्यांचं शिक्षण पूर्ण केलं. त्यांची एक मुलगी 2014 मध्ये पोलीस सेवेमध्ये दाखल झाली आणि घरातील 3 जणांना प्रेरणा मिळाली. अवघ्या 2 बहिणी देखील पोलीस सेवेमध्ये दाखल झाल्या आणि 2024 मध्ये या बहिणींचा लहान भाऊ रवी मनवर देखील 2024च्या पोलीस भरतीमध्ये निवड होऊन पोलीस दलामध्ये दाखल झाला. बिकट परिस्थितीवरती मात करून या मुलांनी आपल्या आई वडिलांच्या संघर्षाचं खऱ्या अर्थानं चीज करून दाखवलंय. त्यामुळे जिल्ह्यामध्ये या कुटुंबावरती कौतुकाचा वर्षाव होतोय. त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, जाणून घेऊया. हालाकीच्या परिस्थितीवर मात करून आपल्या मुलांना शिक्षणाच्या माध्यमातून नोकरीपर्यंत कसं पोहोचवता येते याचं उत्तम उदाहरण वाशिमच्या कुंभी गावातून मनवर कुटुंबियांनी घडून दाखवलेलं आहे. आपल्यासोबत या कुटुंबातील मुख्य त्यांचे वडील आहेत, त्यांच्याशी आपण जाणून घेऊया. काका, मला सांगा, कसा संघर्ष होता? तुम्ही कमी शिकलेले आहात, तरी पण तुम्ही शिकून कसं मुलांना नोकरीपर्यंत? मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो की आपण जर शिक्षण घेतलं तर आपलं शिक्षण काही वाया जाणार नाही आणि त्या शिक्षणाचं काही ना काही तरी आपण तरी ते घडू शकतो असं त्याच्यातून मला सांगायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही गरीब जरी असलो तरीही आम्ही मुलांना शिक्षण दिलं. का शिक्षण दिलं? शिक्षण हे फक्त सर्व्हिससाठी नसून त्यांची लाईफ घडवण्यासाठी असावं, असा आमचा उद्देश होता. माझी मुलं लागले तर मला चांगलंच वाटते ना, आनंद आहे ना. लय गरिबी परिस्थिती होती आमचीवाली, पण शिकून त्याला मोठं केलं. माझ्या वडिलांचं एक स्वप्न होतं की बा माझ्या एका मुलीने तरी पोलीसमध्ये जायचं होतं, म्हणजे जायला पाहिजे. त्याच्यामुळे मी पोलीस खात्यामध्ये नोकरी करण्याचा निर्णय घेतला आणि पोलीस खात्याने मला इतकं दिलेलं आहे की पोलीस खात्यामुळे माझे तिन्ही भावंडांना मी नोकरीवर आम्ही लावू शकलो. माहिती होतं आपल्याला नोकरी जर आपण स्वतः कमावू शकलो तर आपलं आयुष्य भवितव्य चांगल्या प्रकारे जाईल. आणि पोलीस खातं निवडलं. पोलीस खात्यामध्ये येऊन एक प्रेरणा मिळाली, जनतेचं सेवेसाठी एक मार्ग मिळाला
आणि मला अभिमान आहे पोलीस खात्याचा. माझ्या बहिणीचाच समजा आम्ही आदर्श घेतला आणि माझ्या वडिलांनीच आम्हाला पोलीस खात्यामध्ये जाण्याची प्रेरणा दिली. आम्हाला पोलीसचं समजा काहीच माहिती नव्हतं, तरी सुद्धा माझे बाबा जेव्हा ऑफलाईन फॉर्म वगैरे भरायचे होते तेव्हा स्वतः माझे बाबा आम्हाला रात्री कधी पण घेऊन यायचे. सर्व गोष्टी, सर्व फॅसिलिटी मला माझ्या बहिणींनी, माझ्या आई वडिलांनी पुरवल्या आणि त्यांनी मला खूप सपोर्ट केला. आणि माझी पण इच्छा होती की गणवेशामध्ये नोकरी करायची. मला पोलीस खात्याबद्दल खूप अभिमान वाटत होता स्टार्टिंग पासून. आणि माझ्या 3 बहिणी जेव्हा घरातून नोकरीसाठी जात होत्या, ड्युटीसाठी, तेव्हा वर्दी घालून जात होत्या आणि मला पण कुठेतरी फील व्हायचं की आपण पण पोलीस खात्यातच लागावं. आणि नंतर मग मी पण 12वी झाल्यानंतर मी पोलीस भरतीची तयारी सुरू केली आणि पोलीस खात्यामध्ये आज अमरावती ग्रामीणमध्ये नोकरी करत आहे. कुठल्याही प्रकारे परिस्थितीचा बाऊ न करता शिक्षणाच्या माध्यमातून कसं उत्तम घडू शकतो याचं हे उदाहरण कुंभीतील मनोहर कुटुंबीय पाहायला मिळतंय. मनोज जयस्वाल, एबीपी माझा, वाशिम. नाशिकच्या चांदवडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सासरच्या जाचाला कंटाळून एका 22 वर्षीय विवाहितेने आपलं जीवन संपवलंय. मोबाईल, गाडी आणि पैशांची मागणी करत सासरच्या मंडळींनी महिलेचा छळ केला, तिला शिवीगाळ देखील केली. त्यामुळेच तिनं टोकाचं पाऊल उचललं असा आरोप महिलेच्या कुटुंबियांनी केलाय. आत्महत्येची माहिती कळताच संतप्त नातेवाईकांनी महिलेच्या सासरच्या घराबाहेरच तिचे अंत्यविधी केले. या प्रकरणी महिलेच्या पतीसह 6 जणांविरोधात चांदवड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. नांदेड जिल्ह्यातील मुखेड शहरात अत्याचाराची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खासगी शिकवणी सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या 6 वर्षीय चिमुरडीवरती एका 22 वर्षीय नराधमानं अत्याचार केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणी ओमकार डाकुरवार या आरोपीला पोलिसांनी अटक केलेली असून मुखेड पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमांतर्गत त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. यावेळी गावकऱ्यांनी पोलीस ठाण्यामध्ये गर्दी करत आरोपीला फाशी देण्याची मागणी केली आहे. रायगड जिल्ह्यातील काशीद बीच इथं अकोला जिल्ह्यातील 2 व्यक्तींचा समुद्रात बुडून मृत्यू झालाय. अकोला इथल्या एका क्लासेसचे 12 विद्यार्थी आणि 3 शिक्षक असे फिरण्याकरता रायगड जिल्ह्यातील काशीद बीच इथं गेलेले होते. त्यातील 2 विद्यार्थी आणि 1 शिक्षक असे पाण्यात बुडाले असल्याची माहिती आहे. यापैकी 1 विद्यार्थी आणि एका शिक्षकाचा मृत्यू झालाय. ड्रग्ज तस्करी प्रकरणी अलिबाग पोलिसांनी एका 29 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. जिममध्ये जाणाऱ्या आणि इतर खेळ खेळणाऱ्या तरुणांना तो बेकायदेशीररित्या नशेचे इंजेक्शन्स विकायचा. दरम्यान आरोपीकडून 10 बाटल्या इंजेक्शन आणि काही रोकड पोलिसांनी जप्त केलेली आहे. डॉक्टरांच्या परवानगीशिवाय ही औषधं 18 ते 35 वयोगटातील युवकांना त्याबरोबरच अल्पवयीन मुलांना देखील पुरवली जात होती. बातमी आहे मध्य प्रदेशातून. मध्य प्रदेशात 2 वाघांमध्ये सामना रंगल्याचं पाहायला मिळालं. 2 वाघांमध्ये चांगलीच फायटिंग झाली आहे. 2 वाघांच्या झुंजीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय. एक वाघ दबा धरून बसलेला होता. दुसऱ्या वाघाला बघून लगेच त्याच्यावरती पहिल्या वाघानं हल्ला केला.